चलो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठीचा जो पॅटर्न आहे तो डिस्कस करणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला वरवर मी सांगितलं की फार्मसीचे 40 प्रश्न आहेत ते कशा पद्धतीनं मागच्या वेळेस विचारले गेले होते. TCSनं कशा पद्धतीचा पॅटर्न हा सिलेबसला धरून विचारलेला होता. त्याच्यामुळे तुम्हाला मी सब्जेक्ट वाईज आणि पॉईंट वाईज सिलेबसला धरून महत्त्वाचे सब्जेक्टचे नाव आणि टॉपिकचे नावंसुद्धा सांगितले की कशा पद्धतीचे प्रश्न हे आपल्या फार्मा पोर्शनवरती विचारले गेलेले होते. आता क्वालिफाय जर आपल्याला करायचं असेल तर फार्मसीसोबत आपल्याला नॉन टेक्निकलचा सुद्धा पोर्शन जो आहे तो चांगल्या पद्धतीनं आपण जर स्कोर केला तर आपलं मेरिट जे आहे आपण क्लिअर करू शकू. किंवा मी म्हणेल की जे 60 मार्क आहेत तेच तुमचा एक मेरिट डिसाईड करू शकतात. बाकी 40 मार्काचा जो पोर्शन आहे एक चांगल्या पद्धतीचं वाचन जर विद्यार्थ्यांनी केलं असेल, PYQ वगैरे सॉल्व केली असेल तर त्यांना तिथे स्कोर 40पैकी एक 27-28 किंवा 30-32 कोणी पण स्कोर करू शकतो. पण बाकीचे जे 60 प्रश्न आहेत तर ते जर व्यवस्थित आपल्याला जर जमले तर नक्कीच आपण ही जी पोस्ट आहे DMRची फार्मसी ऑफिसरची तर ती क्लिअर करू शकू. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यासाठीच मराठीचा जो पोर्शन आहे 15 मार्काचा किंवा 15 प्रश्न 30 मार्काचे तर त्याचा नेमके कसे प्रश्न विचारले गेले होते मागच्या एक्झाममध्ये, त्याचबरोबर या दोन्ही एक्झामचं उदाहरण देऊन तुम्हाला सांगेल की दोन्ही एक्झाममध्ये हा पॅटर्न एक्झामचा कसा होणार आहे मराठीचा. आणि जी नवी मुंबई आहे तिचा आणि DMRचा मराठीचा पोर्शन सेम टू सेम आहे. फक्त थोडासा KDMC म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिका याचा थोडासा पॅटर्न म्हणण्यापेक्षा थोडेसे पॉईंट मराठीमध्ये कमी दिलेले आहेत. आता हा जो तुम्ही सिलेबस बघताय हा वरचा हा KDMCचा आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला मराठीमध्ये व्याकरण शब्द, सामान्य शब्दसंग्रह, म्हणी, वाक्यप्रचार, याचा अर्थ आणि उपयोग, उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे आणि वाक्य पृथक्करण व त्याचे प्रकार अशा पद्धतीचा पॅटर्न तुम्हाला KDMC म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिका या पदभरतीचा सिलेबस दिलेला आहे. आता आपली जी TCS आहे जी की एक्झाम कंडक्ट करणार आहे आपली DMRची आणि याचीसुद्धा TCS करणार आहे. आता त्याचा सिलेबस आपण नेमका DMRचा बघून घेऊयात की कशा पद्धतीचे प्रश्न किंवा कशा पद्धतीचा सिलेबस हा आपल्या मराठीसाठी आहे. याच्यामध्ये तुम्हाला मी आता मराठीच्या सिलेबस अगोदर डिस्कस करू आपण, त्याच्यानंतर आपण जे प्रश्नपत्रिका आहे ती डिस्कस करूया जेणेकरून तुम्हाला आणखीन जास्त क्लॅरिटी मिळेल की सिलेबसला धरून कशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेलेत किंवा विचारले गेलेले नाहीत. आपण जर इथं सिलेबस कॉपीमध्ये जर बघितलं 2023च्या तर याच्यामध्ये तुम्हाला मराठीचा पोर्शन दिलेला 2 नंबरला, ज्याच्यामध्ये मराठी व्याकरण अशा पद्धतीचा एक पॉईंट दिला, ज्याच्यामध्ये सब पॉईंटमध्ये सब टॉपिक वाक्यरचना, शब्दार्थ, त्याच्यामध्ये प्रयोग, समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द असे टॉपिक दिलेत. भाषा सौंदर्यामध्ये उपमा आहे, अलंकार आहे, म्हणी, वाक्य प्रचार त्याचा अर्थ, वाक्यात उपयोग, शब्द सामान्य शब्दसंग्रह इत्यादी याच्यावरती प्रश्न विचारले जातील. आणि प्रसिद्ध पुस्तके आणि त्याचे लेखक, योग्य जोड्या लावा अशा पद्धतीचा हा पूर्ण मराठीचा पॅटर्न 2023मध्ये DMRचा जो आहे तो होता. येणाऱ्या भरतीमध्ये सुद्धा हाच असू शकतो. आता दोन्ही सिलेबस तुम्हाला सांगितले, हा DMRचा बघितला आणि वरचा जो बघितला आपण तो KDMC म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिका याचा बघितला. आता नेमकी आपण प्रश्नपत्रिका बघू मागच्या एक्झाममध्ये कशा पद्धतीचे प्रश्न याच्यावरती फ्रेम झालेले आहेत. तर चला खाली तुम्हाला प्रश्नपत्रिका जोडलेली आहे मी DMR फार्मसीची. आता या सर्व गोष्टी तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल आयडियल फार्मसी कोचिंग याच्यावरती सगळ्या गोष्टी भेटून जातील, तिथून तुम्ही जॉईन करून घ्या. अशा पद्धतीचा आपला 18/6/2023ला म्हणजे याच महिन्यामध्ये आपले पेपर झाले होते, जून महिन्यामध्ये 18 जून 2023ला. ही जी आहे ती सेकंड शिफ्ट आहे 4 ते 5:30 या दरम्यान झालेली. आता ज्याच्यामध्ये आपण प्रश्न बघणार आहोत. पहिला प्रश्न मराठीच्या सेक्शनमध्ये आपण घेतोय, एकवचन अनेक वचनी शब्द जोड्यापैकी चुकीची शब्द जोडी निवडा. तर इकडे साईडनं एक वचन दिलेले आहे शब्दांचं आणि दुसऱ्या ठिकाणी त्यांचं अनेक वचन दिलेले आहेत. आता जोड्या लावा आपल्याला माहीत आहे की वर पॉईंट दिलेला होता, त्याच्यामध्ये अशा पद्धतीचा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. तर लक्षात आलं, टॉपिकला धरून विचारला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, कुटुंबातील व्यक्तीला लिहिण्याच्या पत्राचे स्वरूप कसे असते अशा पद्धतीचा एक महत्त्वाचा प्रश्न मराठी याच्यावरती विचारला होता. तर ते अनौपचारिकपणे अशा प्रकारचे ग्रामॅटिकल प्रश्न आहेत, त्याच्यासाठी आपण कोणतेही PYQचे प्रश्न TCS किंवा IBPSC जर बघितले मागच्या PYQमधनं तुम्हाला सर्व ओव्हरऑल पॅटर्न लक्षात येऊन जाईल की कशा पद्धतीचे प्रश्न हे वेळोवेळी एकाच टॉपिकवरती विचारले. आता समानार्थी शब्द त्यांनी जर सुरुवात केली विचारला तर तुम्हाला लक्षात येईल की एका शीटमध्ये समानार्थी शब्द 2 विचारले, तर तशाच पद्धतीचे दुसऱ्या शीटनेसुद्धा समानार्थी शब्द 2, जोड्या लावा 2, उतार्यावरील प्रश्न 2. आता DMRमध्ये फक्त उतारा जो आहे तो दिलेला नाही, तो KDMCला दिलेला आहे उतार्यावरील प्रश्न. तिसरा नंबरचा प्रश्न, माझ्याच्याने हे काम करवते या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर प्रयोग टॉपिक जो आहे तुम्हाला उपमा, अलंकार, प्रयोग, तर हे टॉपिक तुम्हाला सिलेबस दिलेत, त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे. 4 नंबरमध्ये पत्रास्कारण की या पुस्तकाचे लेखक कोण. आता हे सुद्धा दिले आपल्याला की लेखक आणि त्याची पुस्तके सिलेबसमध्ये, त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला. आता याच्यावरती नेहमी जे आहेत ते हार्ड प्रश्न विचारले जातात. जे सुपरफिशियल वरवर मार्केटमध्ये पुस्तकाचे प्रश्न आहेत ते प्रश्न जे आहेत ते जास्त विचारले जात नाहीत आणि हा प्रश्न नेहमी विद्यार्थ्यांचा चुकतो.
एक अवघड पुस्तक दिलं जातं आणि त्याचा लेखक विचारला जातो. तर अशा पद्धतीचे पुस्तक आणि त्याचे लेखक याच्यावरती सुद्धा TCSनं प्रश्न विचारला, म्हणजे सिलेबसला धरून आहे. 5 नंबरमध्ये मांडलिक होणे या वाक्य प्रचारातून कोणता अर्थ सूचित होतो, लक्षात येते. तर छोट्या राजाचे राजाने मोठ्या राजास अधीन राहणे, अशा पद्धतीचे प्रश्न आणि त्याचे उत्तरे TCSनं मागच्या मराठीच्या लँग्वेजमध्ये विचारले होते. 6 नंबरमध्ये पुढाऱ्याच्या भोवती त्याचे अन्वय असतातच हा आशय कोणत्या मनीतून व्यक्त होतो, तर मनीवर प्रश्न विचारला आहे. तर तुम्हाला ते सिलेबसमध्ये दिलेलं आहे. अशा पद्धतीचा सोपा आणि सरळ प्रश्न आहेत. केअरफुली जर प्रश्न व्यवस्थितपणे वाचले तर एकाच प्रश्नाचा जो आहे तो आपल्या क्वेश्चनची अर्थ लागतो. बाकी 3 ते 4 ही बाकीचे ऑप्शन जे आहेत ते कुठेही त्याचा मेळ लागत नाही. 7 नंबरमध्ये रिकाम्या जागी खुश होणे या अर्थ सांगणारा योग्य वाक्यप्रचार लिहा. मैत्रीला बघून मीराची डॅश, लक्षात येते. तर खाली तुम्हाला ऑप्शन जर तुम्ही केअरफुली वाचले व्यवस्थित तर तुम्हाला त्याचा अर्थ तिथे लागून जाईल. त्याच्यानंतर एकवचन अनेकवचनी शब्द जोड्यापैकी चुकीचे शब्द जोडी ओळखा. तर एकवचन अनेकवचन आपल्याला सिलेबस कॉपीमध्ये दिलेला आहे, त्याच्यावरती प्रश्न विचारला आहे. त्याच्यानंतर ग्रामगीता कोणी लिहिली, म्हणजे एक प्रकारचं पुस्तकच आहे, तर लेखक आणि त्याची पुस्तके हा टॉपिक आहे. त्याच्यानंतर वाडा चिरबंदी मलंगळ्या काठी ही मराठीतल्या कोणत्या साहित्य प्रकाराची जोडी आहे. तर जोड्या लावावरती म्हणजे एकूण त्या साईडनं पुस्तक दिले, एकूण त्याचा लेखक दिला किंवा त्याचा प्रकार दिला पुस्तकाचा, तर जोड्या लावावरती प्रश्न विचारला आहे. 11 नंबरमध्ये पुल्लिंगी स्त्रीलिंगी शब्द जोड्यापैकी योग्य शब्द जोडी निवडा. तर एकवचन अनेकवचन किंवा पुल्लिंगी स्त्रीलिंगी जे महत्त्वाचे शब्द आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही टॉपिकमध्ये शिंदे सरांचं पुस्तक असेल, वाळंबे सरांचं पुस्तक असेल किंवा PYQ असेल, त्याच्यामधनं भरपूर तुम्हाला महत्त्वाचे वाक्यप्रचार किंवा MPSCच्या PYQचे प्रश्नपत्रिका असतील तर त्याच्यामधनं भेटून जातील. तर इथं स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी जे शब्द जोड्या आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारला आहे. 12 नंबरमध्ये देवनगरी या नाटकाचे लेखक तुम्हाला विचारलेले आहेत. त्याच्यानंतर 13 नंबरमध्ये विरुद्धार्थी जोड्यातील अयोग्य जोडी निवडा. विरुद्धार्थी शब्द दिलेले आहेत आणि त्याच्यासमोर त्याचा विरुद्धार्थी शब्द दिला तर आपल्याला चुकीचा कोणता आहे तो निवडायचा आहे, आणि हा सुद्धा सिलेबस पॉईंटमध्ये पॉईंट मेन्शन केलेला आहे. 14 नंबरमध्ये उत्थांग गुफा या काव्यसंग्रहाचे रचित कोण आहेत. अशा प्रकारे जवळपास 4 ते 5 प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे पुस्तके, काव्यसंग्रह आणि त्या रिलेटेड लेखक आणि त्याची पुस्तके अशावरती विचारल्या, त्याच्यामुळे ह्या गोष्टी केअरफुली बघून घ्या. 15 नंबरमध्ये शब्दसमूह शब्दाच्या जोड्यातून आसू जोडी निवडा. तर शब्दसमूह दिलेला आहे. हे सुद्धा प्रश्न तुम्हाला शिंदे सरांचं पुस्तक असेल, कोळंबे सरांचे छोटे पुस्तक आलेले आहेत मार्केटमध्ये, त्याच्यामध्ये त्या गोष्टी कव्हर होतील तुम्हाला शब्दसमूह. अशा पद्धतीचे जवळपास मित्रांनो 15 प्रश्न हे मराठीवरती विचारले जातात, ज्याला एका प्रश्नाला 2 गुण असे तुमचे 30 मार्क तुम्हाला मराठीसाठी आहेत. जो पॅटर्न सांगितला आहे मी 60-40, ज्याच्यामध्ये फार्मा आहे ते 40 प्रश्न असणार आहेत. बाकीचं 60 पोर्शन जो आहे तो नॉन टेक्निकलचा असणार आहे. एका प्रश्नाला 2 गुण असे जवळपास 200 गुणाची तुमची परीक्षा होईल. आणि वेळेचा विचार केला तर DMRच्या 90 मिनिटे तुमच्याकडे आहेत. 1.5 तास तुमच्याकडे आहे. या 1.5 तासामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. आणि परीक्षा अशा पद्धतीने ABCD अशा पोर्शनमध्ये होईल. आणि याला प्रत्येक सेक्शनला जे आहे एक वेगवेगळा टाईम दिला आहे, 18 मिनिटं मला वाटतं याच्यासाठी आहे. आणि बाकीच्या जी दुसरी एक्झाम आहे KDMची त्याच्यासाठी थोडासा, किंवा नवी मुंबईची जी येणारी एक्झाम आहे त्याच्यासाठी पॅटर्न थोडा वेगळा आहे, त्यासाठी मला वाटते 25 का 30 मिनिटं दिलेत. एक पोर्शन तुमचा लॉग इन झाला की हा लॉगअप झाला की हा चालू होईल. अशा पद्धतीचा 4 पोर्शनमध्ये तुमची एक्झाम ही 60-40 पॅटर्नमध्ये TCS घेणार आहे. अशा पद्धतीचे मराठीचा पोर्शन होता. सोप्या पद्धतीचे प्रश्न विचारलेत. फक्त असे जर रिसेंटमध्ये प्रश्न काही महत्त्वाच्या घडामोडी असतील, पुस्तक महत्त्वाचे पब्लिश झालेले लेखक असतील जे सध्या चर्चेमध्ये असतील करंटमध्ये, तर ते एकदा आपल्याला केअरफुली बघून घेणं आहे. त्याच्यावरती प्रश्न हे बनवू शकतात. बाकी आता ही शिफ्ट आपण कव्हर केली. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट शिफ्ट कव्हर करेल, ज्याच्या मराठीचा पॅटर्न पुन्हा आपण डिस्कस करू, पुन्हा त्याचे प्रश्न डिस्कस करू, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करत असताना नेमकं कळेल की कशा पद्धतीचे प्रश्न हे मागच्या वेळेस विचारले जाऊ शकतात, आता विचारले जाऊ शकतात किंवा विचारले गेले होते, आपल्याला कसा अभ्यास करावा लागेल आणि कुठून करावं लागेल. बाकी PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती आपल्याला दिलेलंच आहे, तिथून तुम्ही चेकआउट करू शकता. जॉईन केलं नसेल आता पण टेलिग्राम चॅनल जॉईन करा, यूट्यूब चॅनल जॉईन केलं असेल तर जॉईन करा. आणि जे विद्यार्थी प्रिपेअर करत असेल त्या सर्वपर्यंत यूट्यूब चॅनलची लिंक शेअर करायला अजिबात विसरू नका. आजच्या फक्त एवढंच. भेटूया काही पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. तुमची काळजी करा आणि अभ्यास करा. जय हिंद, वंदे मातरम.